सर्वांना नमस्कार. बघा, काल अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून आपले मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील कुठलेही नेते हे गेले नव्हते. तरी राजकीय कारण सांगितलं की आम्ही सर्व मंत्र्यांसोबत येणार आहोत, पण ऍक्च्युली हे कारण नव्हतं. कारण काय होतं की महाराष्ट्रामधील सध्या चर्चेमधील मराठा आरक्षण निघालेली रॅली हे कारण होतं. यामुळं हे काही लोक अयोध्येपर्यंत गेलेले नाहीत. आता बघा, जी आरक्षणाचं एक रोप लहानसं रोवलं होतं सराटीमधून, ते आज त्याचं सगळ्यात लास्टचा डाव आहे. उपोषण, बैठका, साखळी उपोषण पूर्ण महाराष्ट्र पाटलांनी पिंजून काढला, आंदोलन सभा घेतल्या आणि हा लास्टचा एक मास्टर डाव टाकलेला आहे, तो म्हणजे आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास आणि अंतिम मुंबईला उपोषण. यामध्येच आज म्हणजे 2024 मध्ये दिनांक 24 तारखेला म्हणजे 23 तारखेचा मुक्काम जो आहे तो मुक्काम पुण्यामध्ये वाघोली येथे. आणि ह्या मुक्कामामध्ये बघा, ज्या ठिकाणामधून पाटील निघाले होते 40 ते 50 हजार लोक असतील असा अंदाज आहे. पण ज्यांना कुठले गाव, तालुके, जिल्हे ज्यांना मिळत गेले त्याची संख्या वाढत गेली आणि आज कोटीवर संख्या येऊन पोहोचलेली आहे. अहमदनगरमध्ये निलेश लंके हे राष्ट्रवादीचे आमदार जाऊन त्यांनी भेट दिली पाटलांना. तिथून परत अजून लाखोच्या संख्येने लोक हे गावागणीस वाढत आहे. गाव संपले लोक वाढलेच, तालुका संपला लोक वाढले, जिल्हा संपला लोक वाढले. असं लाक्षणिक बघत तिकडं फक्त भगवे गमछे, भगवे झेंडे, वाहनं आणि माणसं असा समुद्र, हा समुद्र निघत आहे अरबी समुद्राला भेटायला म्हणजे मुंबईला. आता यामध्येच वाटाणा सभा पण होतात, चालणं आहे, सोबत कीर्तन, भजन ह्या सगळं प्रकार चालू आहे आणि अतिशय शांतपणे हे सध्या मोर्चे चालू आहे मुंबईकडे. आणि यावेळेस सरकारचं मात्र टेन्शन वाढलेलं आहे. रोजच्या सकाळी संख्या जेवढी असते त्याच्याहून दुप्पट संख्या ही दुपारी होते आणि त्याहून दुप्पट संख्या रात्री होते मुक्कामाच्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस मुक्कामाहून परत दिंडी चालू होते त्यावेळेस अजून दुप्पट तिपटीनं संख्या ही वाढलेलीच असते. म्हणजे मराठ्यांची संख्या हे दिवसेंदिवस वाढत आहे. अंदाज हा 3 कोटीचा होता, पण त्याहूनही जास्त लोक हे मुंबईकडे कूच केलेले आहेत. आणि यामध्ये सरकार तज्ञ लोकांच्या, एक विचारवंत लोकांच्या बैठका घ्यायचं काम करत आहे की यावरती तोडगा कशा प्रकारे निघू शकतो, तोडगा कसा काढला पाहिजे. आणि त्यामध्येच या ठिकाणी सरकारचे 2 असे प्लॅन तयार असावेत, ए प्लॅन आणि बी प्लॅन. ज्या वेळेस तुमचा ए प्लॅन काम करणार नाही त्यावेळेस बी प्लॅन त्यांना टाकावाच लागणार आहे. आणि जर हे दोन्ही प्लॅन काम नाही केले तर भविष्यामध्ये मुंबईचं काय होईल हे कुणालाही सांगता येणार नाही. बघा, समजून घ्या. आता शासन ह्यावरती तातडीचा निर्णय 2 दिवसांमध्ये घेणारच अशा चर्चा ह्या चालू आहेत. त्यामध्ये बघा, त्यांचा ए प्लॅन असा आहे की 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ यामध्ये एक विषय हे पण चालू आहे की तात्काळ संपूर्ण मराठ्यांना सरसगट कुणबी आरक्षण, कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये घ्यावं आणि त्यांच्याविषयी काहीतरी उपाययोजना चालू कराव्या. पण या ठिकाणी याला विरोध फडणवीसांचा होतोय असं ह्या गोष्टी पण चालू आहेत. आणि त्यानंतर अजित पवारांचं म्हणणं काय आहे, तोच तुमचं करून घ्या, तुम्हाला माझा सपोर्ट आहे. म्हणजे फक्त बघायची भूमिका आहे अजित पवार घेताना दिसतात. आणि यामध्ये दुसरा प्लॅन असा असणार आहे, यामध्येच ए मध्ये 2 प्लॅन आहेत. एक, सरसगट कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देऊन टाका, तात्काळ घोषणा देऊन टाका, म्हणजे हे आंदोलन थोपून जाईल आणि पूर्ण आंदोलन करते हे वापस जातील. हा एक पर्याय त्यांनी सांगितलाय. पुढला पर्याय आहे ओबीसी त्यांची भेट घ्यायची आणि त्यावरती त्याचा निर्णय घेऊन हे आपलं शिष्टमंडळ घेऊन, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ घेऊन जरांगे यांना भेटायचं. कुठं? मुंबईच्या अलीकडेच, मुंबईच्या पुण्याच्या मध्ये समजूत काढून, काही आश्वासनं देऊन, काही लिखित आश्वासनं देऊन हे आंदोलन थांबवायचा प्रयत्न हे शासन करू शकतं. मुंबईच्या अलीकडेच जे काय आहे ते मुंबईच्या अलीकडेच, पुण्याच्या नंतर मुंबईच्या अलीकडे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि आता बघा, जो बी प्लॅन आहे तो बी प्लॅन काय असेल, त्यामध्ये बी प्लॅन मध्ये 2 शक्यता आहेत. एक शक्यता, शासन केंद्राची मदत घेऊन आर्मी बोलवू शकतं आणि केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ मिळून एक नवीन प्लॅन बनवून आर्मी, पोलीस फोर्स लावून
मराठ्यांच्या आंदोलनामधील जे मुख्य नेते आहेत यांना अटक ते करू शकतात, पण ज्यांना अटक केली तरी काय फायदा होणार नाही, कारण 3 कोटी मराठे अटक करणं असे कुठं जेल भारतामध्ये आहे असं मला वाटत नाही. फक्त ते नेते पकडतील, पण नेते पकडून हे आंदोलन थांबणार नाही. जरांगे पाटलांना प्रत्येक वेळेस सांगितलंय की मला अटक झाली किंवा मी मेलो तरीही हे तुम्हाला आंदोलन बंद करायचं नाही, तुम्हाला हे आंदोलन चालूच ठेवायचंय. पण एक बघा म्हण असते की युद्धामध्ये जर सेनापती जर मरण पावला तर सेना पूर्ण घाबरते आणि पळून जाते, पण या ठिकाणी असं होणार नाही, कारण या ठिकाणी प्रत्येक माणूस हा सेनापती आहे आणि प्रत्येक माणूस हा राजा आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा काही फायदा इथं होणार नाही. यामध्ये दुसरा प्लॅन आहे, बी मध्ये दुसरा पण असा प्लॅन असू शकतो, काही आपलेच आंदोलन करते काय सोबती राहून आपलाच घात करू शकतील. कसं, हे आंदोलनाला ते हिंसक वळण आणू शकतील. त्यामुळं आंदोलनकर्त्यांनी याची काळजी घ्यायची. जे काही लोक आंदोलनामध्ये आहेत, तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, त्यांनी एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या ह्या आंदोलनामध्ये, आपल्या ह्या रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार हा घडायला नको आहे. तर याची जर प्रत्येकाने काळजी घेतली तर हे पण जे गव्हर्नमेंटचा बी प्लॅन आहे, हा बी प्लॅन मधील सेकंड मुद्दा सुद्धा वॉशआउट होऊन जाईल आणि ते सुद्धा इथं काम करणार नाही. अटक केली तरीही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. हे आंदोलन अतिशय तीव्र आहे, पण अहिंसा मार्गातून आहे, कायदा सांभाळून आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मनामध्ये ठेवून आहे. त्यामुळं हे आंदोलन थांबणं शक्य नाही. तुम्ही पर्याय एक करा, तुम्ही ऑप्शन बी आणा, तुम्ही दोन्हीही प्लॅन वापरा, याचा फायदा ह्या आंदोलनावरती काय होणार नाही. एवढी एकजूट आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी झाली नाही. आता फक्त शासनापुढे एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे मराठ्यांच्या अटी मान्य करणे आणि कायद्यासमोर टिकेल असे आरक्षण देणं, हे फक्त ऑप्शन गव्हर्नमेंट पुढे असू शकतं. आणि याच्यापेक्षा कुठलं मोठं ऑप्शन असेल असं मला वाटत नाही, कारण 1 ते 3 कोटी ही संख्या मोजली जाणार आहे. त्यामध्ये ह्याचा सर्वांचा प्रश्न एकच आहे, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, ते पण डॉक्युमेंटली प्रूफ सहित, तोपर्यंत आमचं आंदोलन हे पाठीमागे येणार नाही. त्यामुळं शासन कितीही प्रयत्न करू द्या, पण त्या प्रयत्नाला ह्या गोष्टी थांबणाऱ्या नाहीत. त्यामुळं शासनानं पण हे आपल्या डोक्यात टेन्शन काढून टाकावं आणि टेन्शन आपणही घेऊ नये आणि टेन्शन यांना पण देऊ नये. एवढं काम करून यावरती निर्णय घ्यावा, एवढंच लोकांची इच्छा आहे. यामध्ये सर्वांचं हित आहे, यामध्येच लोकांचं पण हित आहे, शासनाचं पण हित आहे. त्यामुळे यावरती निर्णय यावा, तो योग्य निर्णय यावा, यामध्ये सर्वांचा फायदा असावा, शासनाचाही आणि लोकांचा पण. तुम्हाला बघा एकूणच याविषयी वाटतंय काय, ए प्लॅन आणि बी प्लॅन, तुम्हाला याविषयी नेमकं तुमची ओपिनियन काय, नक्कीच खाली व्यक्त व्हा, कमेंट करा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत चला. सर्वांना जय हिंद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला असेच अपडेट हे येत राहतील.